अत्यंत चमत्कारिक घटना. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही तासात ती पुन्हा जिवंत झाली आणि त्यानंतर तिनं स्वर्गात जाऊन आल्याचे अनुभव देखील लोकांना सांगितले. मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर बातमी, पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हाय ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे एका 68 वर्षाच्या महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथं पोहोचताच त्यांची तब्येत खालावली आणि शुद्ध हरपली. डॉक्टरांच्या माहितीनुसार संबंधित महिला काही वेळासाठी क्लिनिकली डेड झाल्या होत्या. त्यांच्या हृदयाची धडधड आणि श्वासही थांबला होता. मेडिकल रेकॉर्डनुसार जवळपास 11 मिनिटांसाठी त्या मृत झाल्या होत्या. यानंतर डॉक्टर वारंवार CPR देऊन त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड बंद झाली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, त्यावेळी 11 मिनिटांसाठी त्या स्वर्गात पोहोचल्या होत्या. तिथं त्यांनी देवदूत आणि त्यांच्या दिवंगत आई-वडिलांसह जन्माला न आलेल्या बाळाचीही भेट घेतली. या दरम्यानच त्यांनी नरकाची भयंकर झलकही पाहिली. ते क्षण त्या आजवर विसरू शकलेल्या नाहीत. अमेरिकेतील कॅन्ससमध्ये राहणाऱ्या शार्लेट होम्स यांनी वर्ष 2019 मध्ये या घटनेचा अनुभव घेतला. शुद्ध आल्यानंतर शार्लेट यांनी काही सांगितलं ते ऐकून डॉक्टरांपासून सर्वसामान्य देखील हैराण झाले. त्यांनी दावा केला की या दरम्यान आपल्या शरीराबाहेर त्या होत्या. शार्लेट यांनी केलेल्या दाव्यानुसार वरील बाजूनं मी स्वतःला पाहत होते. नर्स आणि डॉक्टर माझ्या आसपास होते आणि मला जिवंत करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यानंतर एक तेजस्वी प्रकाश, मधुर संगीत आणि फुलांचा सुगंध आला. हा क्षण स्वर्गातला होता. याउलट नरकाचा प्रवास सोपा नव्हता. शार्लेट यांनी नरकाची भयंकर झलकाचा पहिल्याचा दावा केला आहे. तेथील वातावरण पूर्णपणे विरुद्ध होते. अंधार, किंकाळ्या, दुर्गंध आणि भीतीदायक आवाज. स्वर्गाच्या शांततेनंतर नरकाची झलक क्षणभरही सहन करणं कठीण होतं. ती जागा इतकी भयानक होती की तिथे राहण्याचा विचारही अस्वस्थ करत होता. मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा. याबाबतीत आपले काही मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा.